सर्वांना नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल ज्याने जगभरातील लाखो लोकांचे आयुष्य बदलले. ते पुस्तक आहे द सिक्रेट म्हणजे रहस्य. या पुस्तकाच्या लेखिका आहेत रोंडा बर्न. हे पुस्तक 2006 साली आले आणि त्याने सेल्फ हेल्प जगतात क्रांती घडवली. या पुस्तकात एकच मुख्य रहस्य आहे जे प्लेटो, न्यूटन, एडिसन, आइन्स्टाईन यासारख्या महान व्यक्तींना माहीत होतं आणि ते रहस्य आता तुम्हालाही माहीत होणार आहे. तयार आहात? चला तर मग सुरुवात करूया. रहस्य काय आहे? सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे आकर्षणाचा नियम. हा नियम अगदी ग्रॅव्हिटी इतकाच खरा आणि अटळ आहे. काय म्हणतो हा नियम? या नियमानुसार लाईक अट्रॅक्ट्स लाईक. तुम्ही ज्या प्रकारचे विचार करतात, ज्या प्रकारची भावना बाळगतात, तेच तुमच्या आयुष्यात येतं. तुमचे विचार हे चुंबकासारखे काम करतात. सकारात्मक विचार सकारात्मक गोष्टी आकर्षित करतात. नकारात्मक विचार नकारात्मक गोष्टी आकर्षित करतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही सतत मी गरीब आहे, पैसे कधीच मिळणार नाहीत असा विचार करत असाल तर ब्रह्मांड तुम्हाला आणखी गरिबीच देत राहील. पण जर तुम्ही मी श्रीमंत होत आहे, पैसा माझ्याकडे येतोय असं खोलवर विश्वासाने विचार केलात तर परिस्थिती बदलू लागते. आता हे रहस्य कसं वापरायचं? त्यासाठी 3 सोप्या स्टेप्स आहेत. रोंडा बर्न सांगतात की आकर्षणाचा नियम वापरण्यासाठी फक्त 3 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, मागा. आस्क. तुम्हाला हवंय ते स्पष्ट करा. तुम्हाला काय हवंय हे ठरवा. घर, गाडी, नोकरी, आरोग्य, पार्टनर, पैसा, काहीही. फक्त मला हे नको असं नका म्हणू. मला काय हवंय, मला हे हवंय असं सकारात्मक सांगा. दुसरी स्टेप आहे विश्वास ठेवा. बिलीव्ह. जे मागितलंय ते आधीच मिळालंय असं वागा. जे हवंय ते मिळणारच असा पूर्ण विश्वास ठेवा. शंका आली की सगळं नष्ट होतं. हे विश्वास ठेवणं म्हणजे भावनिक पातळीवर जाणं. आनंद, उत्साह, कृतज्ञता अनुभवा. तिसरी स्टेप आहे स्वीकारा. आता फक्त आनंदाने स्वीकारा. जणू काही ते आलंच आहे असं वागा. कृतज्ञता हा या ठिकाणी खूप मोठा भाग आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात आता हा नियम आपण लागू कसा करायचा? पहिलं क्षेत्र, पैसा आणि समृद्धी. सतत पैसा माझ्याकडे येतोय असं म्हणा. बिले पाहताना किंवा बँक बॅलन्स कमी दिसत असतानाही कृतज्ञ राहा. जे आहे त्यासाठी थँक्यू म्हणा. आरोग्य. मी पूर्णपणे निरोगी आहे असं तुम्हाला वाटायला हवं. आजारावर फोकस करू नका. अजूनही तुमच्याकडे काहीतरी चांगलं असेल. तुमचे हात निरोगी असतील, तुमचे पाय निरोगी असतील, तुमच्या शरीरात कुठेतरी काहीतरी जर बिमारी असेल तर त्या आजारपणावर तुम्ही लक्ष केंद्रित करू नका. जे चांगले तुमचे अवयव आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा आणि पूर्णपणे निरोगी आहे असंच तुम्हाला वाटू द्या. नातेसंबंध. परफेक्ट पार्टनरची यादी बनवा आणि जणू तो किंवा ती आला आहे किंवा आली आहे असं वागा. आनंद, शांती. सगळ्यात महत्त्वाचं आहे रोज कृतज्ञता जर्नल लिहा. ग्रॅटिट्यूड जर्नल. ज्या गोष्टींसाठी आभार मानता त्या आणखी वाढत असतात. त्यासाठी हे खूप महत्त्वाचं पाऊल आहे. आता काही प्रॅक्टिकल टिप्स. रोज सकाळी आणि रात्री 5 मिनिटे व्हिज्युअलायझेशन करा. डोळे बंद करून तुम्हाला जे हवं आहे ते मिळाले असं समजून हवे तसे दृश्य रंगवा. अफर्मेशन्स वापरा. मी श्रीमंत आहे, मी आनंदी आहे, सगळं माझ्यासाठी चांगलं होतं आहे, मी निरोगी आहे असे अफर्मेशन्स वापरा. नकारात्मक बातम्या, नकारात्मक लोकांपासून दूर राहा. मित्रांनो, द सिक्रेट सांगतं की तुम्हीच तुमच्या आयुष्याचे निर्माते आहात. ब्रह्मांड तुमच्या आज्ञेची वाट पाहत आहे. फक्त विचार बदला, भावना बदला आणि पहा चमत्कार कसा घडतो. हे पुस्तक वाचा आणि त्याची प्रॅक्टिस करा. तुमचं आयुष्य बदलू द्या. तुम्हाला हे रहस्य कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही आधीच कुठली इच्छा मॅनिफेस्ट केली का? केली असेल तर ती खाली शेअर करायला विसरू नका. आणि हो, अशा प्रेरणादायी सारांशांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा
थँक्यू.